नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की कापसाचे भाव अपेक्षेप्रमाणे वाढत नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, देशात कापसाचा साठा खूप आहे का आणि म्हणूनच बाजारात दबाव आहे का? चला तर मग आज आपण याच मुद्द्यावर स्पष्टपणे चर्चा करूयात. देशातील कापूस साठा म्हणजे नेमकं काय? देशातील कापूस साठा म्हणजे मागील हंगामात शिल्लक राहिलेला कापूस, चालू हंगामात तयार झालेला कापूस आणि CCI कडे पडून राहिलेला कापूस. हा साठा जितका जास्त तितका बाजारावर दबाव आणि भाव वाढायला अडथळा. यावर्षी साठा जास्त आहे का? शासकीय आकडेवारीनुसार मागील हंगामात CCI ने मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि अजूनही बराच कापूस गोदामात पडून आहे. त्याचबरोबर यंदा काही भागात उत्पादन चांगले झाले म्हणून बाजारात कापसाची आवक अजूनही सुरू आहे. त्यामुळे सध्या साठा भरपूर आहे असा संदेश बाजारात जातोय. आता साठा जास्त असला तरी भाव का वाढू शकतात? इथेच खरी गोम आहे शेतकरी मित्रांनो. देशातील कापूस वापर अजूनही मजबूत आहे. कापूस आयातीवर निर्बंध मुद्दा चर्चेत आहे. CCI एकदम कापूस बाजारात आणत नाही. जर CCI ने कापूस हळूहळू विक्रीस आणला आणि शेतकऱ्यांनी घाईने विक्री केली नाही तर भावांना आधार मिळू शकतो. साठ्याचा शेतकऱ्यावर परिणाम होणार का? सध्या व्यापारी साठ्याचं कारण पुढे करून भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वास्तव हे आहे की देशात कापूस अमर्याद नाही, फक्त तो चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने बाजारात येतोय. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? तर शक्य असेल तर एकदम विक्री टाळा. स्थानिक बाजार प्लस CCI दर यांची तुलना करा. संक्रांतीनंतर मागणी लक्षात ठेवा, अफवावर विश्वास ठेवू नका. देशातील कापूस साठा हा भाव पाडण्यासाठी कारण म्हणून वापरला जातो, पण दीर्घकाळासाठी बाजार फक्त साठ्यावर चालत नाही, तो मागणी आणि धोरणावर चालतो. भाव वाढतील की नाही हे आपल्या संयमावर आणि योग्य निर्णयावरही अवलंबून आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.